मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पेसीने लग्नच करायला नको होतं. त्याला ओळखणाऱ्या सगळ्यांचं हेच मत होतं. 51 वर्षापर्यंत पारसी कॉलनीचा हा लाडावलेला ब्रह्मचारी लग्नाचा राहिला आणि काही बिघडलं नव्हतं तोवर. पण त्याने इतक्या उशिरा लग्न केलं, तेही मोहिनीशी, एका हिंदू मुलीशी. 100% हिंदू आणि वयाने अगदीच लहान. पेसीच्या तुलनेत तर फारच लहान, अवघी 19 वर्षांची. दोघांनी हे काय भलतंच केलं असं दोन्ही बाजूंच्या लोकांना वाटत होतं. मोहिनीने अजून 5 काय 10 वर्षापर्यंत थांबून निर्णय घ्यायचा होता. हल्लीच्या नोकरी करणाऱ्या मुली 25च्या पुढे लग्न करतात आणि काही वाईटही नाही त्यात. मुली चांगल्या प्रगल्भ आणि अनुभवी होतात. पण पेसी, त्याने का असं करावं? सगळे त्याचा हेवा करत. वाडवडिलांच्या मोठ्या थोरल्या घरात पेसी आरामात राहत होता. आवडीचे पदार्थ करून खायला घालायला प्रेमळ आई घरात होती. कसली काळजी नव्हती, चिंता नाही. अगदी सुशेगाद आयुष्य. पेसी काय काम करतो हेही कोणालाच माहिती नव्हतं. मम्मा म्हणायची तो शेअर मार्केटात जातो. पेसी नुसतंच हसून सोडायचा. पप्पा डोक्याने फारच ढिले होते. त्यांना काहीच विचारायची सोय नव्हती. पेसीला आयुष्यात एकच वेड होतं, जुन्या गाड्या आणि फटफट्या. नाना चौकातल्या एका मोठ्या गॅरेजच्या गोयंकार मालकाशी त्याने दोस्ती केली होती. आल्फी पेसीचा जानी दोस्त होता. रोज ते गॅरेजवर भेटत, इराणी चहा आणि बन पाव खात. कधी अल्फी पेसीला गॅरेजमध्ये पडलेल्या जुन्या गाड्या चालवून बघायला देत असे. तो स्वतः पेसीची जुनी हार्ली फुकटात दुरुस्त करून देई. आल्फीच्या गॅरेजमध्येच पेसीची आणि मोहिनीची पहिली भेट झाली. ती आपली नवी स्कूटर घेऊन आली होती. काहीतरी स्टार्टिंगची गडबड होती. ती आधी पेसीलाच मेकॅनिक समजली. पेसीलाही त्याचं विशेष वाटलं नाही, कारण त्याच्या बाबतीत नेहमीच तो घोटाळा होई. जेव्हा तो जुन्या गाड्यांमध्ये डोकं घाले, तेव्हा त्याच्या अंगावरती पडलेले तेलाचे डाग आणि एकूणच गबाळा अवतार, खाकी किंवा पांढरी पॅन्ट आणि निळा चौकडीचा शर्ट, नेहमी त्याचे हेच कपडे असत. खोदाय, मम्मा नेहमी रागाने म्हणे. लोकांना वाटेल माझ्या एकुलत्या एक मुलाकडे कपडेच नाहीत. त्यांना काय माहिती की कपाट भरले कपड्यांनी आणि सगळे इंग्लंडचे सेंट मायकलचे शर्ट्स. पण कधी त्यांना बोट तर लावेल ना. हे वेडपट कधी धड कपडे घालायला शिकेल ते देवच जाणे. हा सगळा त्याच्या वाईट संगतीचा परिणाम. सगळे मेले पाववाले मित्र, चांगला कोणी पारशी मित्रच नाही त्याला. मी म्हणते नको घालूस इंग्लिश शर्ट्स, पण माझ्या बॉम्बे डाईंगच्या शेअर्सचा तरी उपयोग कर. दरवर्षी ती कुपन्स वाया जातात ना. मग मला ती शिरीन अंटी आणि तिच्या भयंकर पोरींना ती द्यावी लागतात. मोहिनी आल्यावर पेसीने मेकॅनिक असल्याचं ढोंग केलं. तो गिऱ्हाईकांना नेहमी असंच भासवे. काही गिऱ्हाईक तर त्याचाच आग्रह धरत. ते बाबाजी पेसी कुठाय त्याला बरोबर समजतं गाडीतलं. इग्निशनची तपासणी करताना मोहिनीची स्कूटर तिच्यासारखीच गोड वाटली पेसीला. मोहिनीचा वासही मस्त येतोय. त्याने हुंगल्यासारखं केलं. कुठला तरी फुलाचा सेंट वाटतोय किंवा कॅमी साबण. न राहून त्यानं विचारलं, तुम्ही आज कॅमीने आंघोळ केले का? यार्डली लव्हेंडर, मोहिनी न कळत उत्तरली. प्लीज लवकर आवरा, मला कॉलेजला जायला उशीर होतोय. विल्सन, पेसीने विचारलं. तुम्ही कसं ओळखलं? अंदाज, पेसीने तिच्या हातात स्कूटरच्या चाव्या देत म्हटलं. आता नक्की नीट चालेल ना स्कूटर? अगदी नवी कोरी आहे, म्हणूनच मध्येच ट्रॅफिकमध्ये बंद पडली की अगदी कसं तरी होतं. लोक नुसते बघतच असतात. पेसी हसला. लोक तुमच्याकडे पाहत असणार थो, स्कूटरकडे नाहीत, कारण तुम्ही खूप सुंदर आहात ना. आता मोहिनीने त्याच्याकडे नीट पाहिलं. तुम्ही काही मेकॅनिक दिसत नाही. ओ, मालक आहात तर. पेसी हसला. काही बिघडलं नाही. मी मालक नाही, पण मालकाचा मित्र आहे. तो तिकडे आहे आल्फी. मोहिनीने त्याचे आभार मानत बिलाची विचारणा केली. काही नाही, हे काम मी माझ्या खुशीनेच केलंय. स्कूटरचं काही काम निघालं तर इकडेच येत जा. पेसीला स्वतःचंच फार आश्चर्य वाटलं. बायकांचा त्याच्यावरती कधीच काही परिणाम होत नसे.
त्याला त्या नेहमी पोरकट आणि मूर्खच वाटत. त्याला पूर्वी त्याच्या नात्यातली एक मुलगी आवडली होती, पण ते अगदी फार पूर्वी. किती बरं होते तेव्हा ते वयाने. 19 किंवा 20. मग अर्मेटीने बेहरामशी लग्न केलं. एक गर्विष्ठ चार्टर्ड अकाउंटंट. लग्नानंतर ती त्याच्या मलबार हिलवरच्या पॉश फ्लॅटमध्ये राहायला गेली व नंतर क्वचितच त्यांच्या पारशी बागेमध्ये येत असे. पेसीला तर तिने कधीच आपल्या घरी बोलावलं नव्हतं. अर्मेटिखेरीज त्याला आपल्या मित्रांच्या बायका आवडल्या होत्या. चांगल्या संस्कारांत वाढलेल्या पारशीनी, त्यांच्या गोऱ्या मानेवर रुळणारे छोटे केस, नाजूक मॅनिक्युअर्ड हात, लहान टाचेच्या बुटांमधले सडसडीत पाय. तरीही त्याला कधी त्यांच्यापैकी कोणाशी लग्न न केल्याचा पश्चाताप झाला नव्हता. क्लबमध्ये वगैरे भेटायला किंवा एखाद्या रविवारच्या लंचच्या वेळी भेटण्यापुरत्या त्या ठीक होत्या. पण एका ठराविक वेळानंतर त्याला त्यांचे आवाजही सहन होत नसत. त्यांची ती शाळेच्या ऍडमिशन बद्दलची वटवट, कटकट, पारसी डेअरी फार्म मधल्या मलई कुल्फीची वाढलेली किंमत, वैताग नुसता. त्याचं अशा एखाद्या मुलीशी लग्न व्हावं म्हणून ममाने खूप शर्थीचे प्रयत्न केले होते, पण व्यर्थच. आणि आता लग्नाच्या मुली म्हणजे विधवा किंवा घटस्फोटिता, त्याही 1 किंवा 2 मुलांच्या आया, स्वतःसाठी व आपल्या मुलांसाठी घर शोधणाऱ्या. पण त्यांनाही पेसीमध्ये इंटरेस्ट नव्हता. त्याच्या कडक दिसणाऱ्या आईची एक झलक आणि खुर्चीत बसलेले बिचारे वडील पाहून त्या तिथून पळ काढीत, कारण त्यांना त्यांचं पुढचं भविष्य दिसत असे. ह्या म्हातारीला सांभाळावं लागणार. त्यांना भरवणं, आंघोळ घालणं, आजारपण काढणं त्यांनाच करावं लागलं असतं. कारण पारशी जनरल हॉस्पिटलमधल्या आया आत्ताच दिवसाला 300 रुपयांवरती मागत. शिवाय जेवण आणि विश्रांती ती वेगळीच. अशा बायकांना ममानंतर चांगली नावं ठेवत असे. ह्या बायकांना सगळं पाहिजे असतं. चांगलं घर, नोकर चाकर, कपडे लत्ते, दागिने, त्यांच्या मुलांना सांभाळायला आया, शिवाय पॉकेट मनी पण. आपण ह्यांना मडमेसारखं वागवणार आणि त्या परतफेड काय करणार? काही नाही. त्यांना आपण मूर्ख वाटतो काय रे? आम्ही काय इथे एखादी धर्मादाय संस्था उघडली आहे का? मला माझ्या पेसीसाठी चांगली बायको पाहिजे. माझ्यानंतर माझ्या पेसीची चांगली काळजी घेईल अशी. पेसी मग तिची समजूत घालत असे. आपण आहोत तसेच फार सुखी आहोत ममा. मला काही बायको बियकोची गरज नाही, जरुरी नाही. बायको म्हणजे एक वैतागच असतो डोक्याला. उरलेले मावा केक खात ममा नुसती मग मान हलवत असे. पेसीचं मोहिनी बरोबरचं प्रेम प्रकरण फारच वेगाने पुढं गेलं. त्यालाही त्याचं आश्चर्य वाटलं. मोहिनी भेटल्यानंतरच्या 3ऱ्याच दिवशी तो त्याची हार्ले घेऊन तिच्या कॉलेजवर धडकला. कॉलेज बाहेरची तिची छोटी लाल स्कूटर त्याने बरोबर हेरली. शिवाय नंबर तर पाठच होता. मोहिनी तिथे नव्हती. त्याने आपली गाडी लावली आणि तो तिच्या स्कूटरकडे गेला. ती नीट चालते का हेच पाहायचंय फक्त, तो स्वतःला बजावत होता. स्कूटरच्या जवळ तो ओनवा होतोय तोवर त्याला मोहिनीचा आवाज ऐकू आला. ती माझी स्कूटर आहे. काय करतो काय आहेस तिथे? तो सरळ झाला आणि ओशाळवाना हसला. तिचा चेहरा पाहून मृदू झाला. ओ, तुम्ही होय. पेसीने आपल्या लांब केसातून हात फिरवला. त्याच्या वेळच्या कॉलेजच्या जमान्यातल्या जुन्या फॅशन प्रमाणे त्याने कल्ले ठेवले होते. मी इकडनं जात होतो तर तुमची स्कूटर दिसली. म्हटलं चेक करावी, नीट चालते ना आता व्यवस्थित? मोहिनी उत्साहाने म्हणाली. चला बसा, चौपाटीपर्यंत चक्कर मारूया आणि बघूया कशी चालते ती. मोहिनी सुसाट वेगानं निघाली. पेसीला दोन्ही बाजूला घट्ट पकडून बसावं लागलं. समुद्री वाऱ्याने त्याचे केस मस्तपैकी उडत होते. मोहिनी त्या दुपारच्या गर्दीच्या वेळातल्या ट्रॅफिक मधूनही मोठ्या कौशल्याने वेगात गाडी हाकत होती. तो तिच्याकडे झुकला आणि त्याने दीर्घ श्वास घेतला. परत यार्डलीचा सुगंध. म्हाताऱ्या बाईचा साबण ह्या तरुण मुलीला कसा काय आवडतो? त्याने तिला विचारलंच. ओ, मला पण आवडत नाही, म्हणजे तसा बरा आहे. माझ्या आईला लग्नाच्या वाढदिवसाला हा सेट प्रेझेंट मिळाला, पण तिला लेव्हेंडरची एलर्जी आहे म्हणून तिने मला तो देऊन टाकला आहे. पेसीला एकदम प्रकर्षाने जाणवलं की ह्यापूर्वी त्याने कधी हिंदू मुलीचा सुगंध अनुभवला नव्हता. त्याला नेहमी वाटे की त्यांच्या अंगाला वेगळाच वास येत असेल. तुपट, मसाल्याचा, केसांच्या तेलाचा, टॅल्कम पावडरचा. शिवाय तो टिपिकल हिंदू दुकानांतून येणारा पूजेचा वास, उदबत्ती किंवा कापराचा. पण ही मुलगी जणू एखादी पारशी असावी असाच तिचा सुगंध येतोय.
पारशी, ती पण चांगल्या घरातली हा. नाहीतर पुष्कळ पाळशांना डांबरी गोळ्यांचा, डेटॉलचा, अंड्यांचा, रोज वॉटर्स आणि व्हॅनिला एसेन्सचा वास येतो. पण बहुधा फारच उबट वास येतो त्यांचा. मोहिनी चांगलीच उत्साही मुलगी वाटली पेसीला. शिवाय आधुनिक पण. बाकीच्या हिंदू मुलींपेक्षा वेशभूषा पण वेगळी. स्कर्ट, ब्लाऊज, स्कर्ट, तो पण फार लांब किंवा तोकडा नाही. पायांवरचे केसही व्यवस्थित साफ केलेले. पायांमध्ये पंप शूज. कदाचित ती अर्धी पारशी असेल. तिच्या बोलण्यावरून काही कळत नाही. ती इंग्रजी सफाईने बोलत होती. येस यार, नो यार नव्हतं तिच्या बोलण्यात. तिची नखही सुंदर रंगवलेली होती. ममा नेहमी म्हणे, मुलीच्या नखांवरून तिच्या कुळाचा अंदाज लावता येतो. मोहिनी नक्कीच साधारण कुटुंबातली नसणार. त्या मुलींचे केस नेहमी तेलकट असतात व डोळे काजळाने बरबटलेले. पारशी मुली फक्त लिपस्टिकाने माफक रूज लावतात. तेही त्यांच्या रंगाला शोभेल असं. फिक्क गुलाबी. मोहिनीने अचानक स्कूटर गरकन वळवली आणि कॉलेजच्या दिशेने वेगाने सोडली. पेसीला अशी मज्जा किती वर्षात वाटलीच नव्हती. बाजूच्या वाहनांच्या आवाजापेक्षा वरच्या पट्टीत ओरडून त्याने तिला विचारलं, आईस्क्रीम खायचं का कुठेतरी? तिनेही मागे वळून ओरडून हो म्हटलं. तेवढ्याच समोरच्या गाडीवरती आदळणारच होती ती. पेसीने तिला क्रीम सेंटरवरती नेलं. हॉटेल कॉलेजच्या मुलांनी खचाखच भरलं होतं ते. सगळे आपल्याकडे बघताहेत हे जाणून त्याने म्हटलं, हे असे का टकामका बघताहेत? मोहिनी उत्तरली, त्यांना वाटत असेल की एका बुड्ढ्याबरोबर मी काय करते आहे इथे. आणि ती खळाळून हसली. पेसीला एकदम आपल्या वयाची जाणीव झाली आणि त्यांच्यामधल्या तफावतीचीही. मोहिनीने आपला कोमल हात त्याच्या हातावरती ठेवत म्हटलं, त्यात काय, बघू दे की त्यांना. नंतर बटरस्कॉच खाताना पेसी मोहिनीला म्हणाला, मी तुझ्या बापाच्या वयाचा असेल. मला तू आवडतेस. मुलगी म्हणून नाही, कळलं का? एक छोकरी म्हणून आवडतेस. आणि घाबरू नकोस. मी काही विवाहित नाही किंवा दुःखी विधुरही नाही. मी पक्का ब्रह्मचारी आहे. आणि तोही सुखी. पण तुला आवडेल का माझ्याशी मैत्री करायला? असंच कधी भटकायला, जेवायला? की तुझा कोणी मत्सरी मित्र आहे? मोहिनीने जोरात नकार देत म्हटलं, छे छे, कोणी मित्र नाहीये. नंतर स्कूटरवरून उतरून निरोप घेताना त्याने म्हटलं, परत भेटूया लवकरच. मोहिनीने मानेनेच होकार दिला. निरोपादाखल हात हलवला आणि ती गेली सुद्धा. त्यानंतर बरोबर 1 महिन्याने मरीन ड्राईव्हच्या फ्लायओव्हर खाली गरमागरम कंस खात असताना पेसीने मोहिनीला आपलं मनोगत सांगितलं. हे बघ मोहिनी, तुला हे वेडगळपणाचंच वाटेल, पण तरी आज मी बोलूनच टाकतो. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मला तुझ्याशी लग्न करायचंय. ती काही बोलायच्या आतच तो ट्रॅफिककडे तोंड करत म्हणाला, तू नकार देऊ शकतेस, अगदी हरकत नाही, जरूर नाही म्हण. मोहिनीने पुढे झुकून त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आणि मी हो म्हणाले तर? पेसी गरकन वळला आणि त्याने तिला उचलून घेतलं. येणारे जाणारे थांबून आ वासून बघू लागले. मोहिनीचे डोळे खट्याळपणे लकाकत होते आणि तिचे लांब केस वाऱ्याने तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर झेपावत होते. चला, हा आनंदाचा सोनेरी क्षण साजरा करूया. मग घरी जाऊन मम्माला मी ही बातमी सांगतो, पेसी आनंदाने म्हणाला. मोहिनी त्याला थोपवीत म्हणाली, आणि माझ्या आई वडिलांना कोण सांगणार? त्यांना तर हार्ट अटॅकच येईल की ऐकल्यावर. मग त्यांना सांगायलाच नको. आधी लग्न करूया. एकदा मी तुझा नवरा झालो की त्यांना मला स्वीकारावंच लागेल. माझ्या कॉलेजचं काय? चालू ठेव, काय हरकत आहे? आणि आपण कुठे राहणार? घरी, ममाजवळ. तोंड वाकडं करीत मोहिनी म्हणाली, त्यांना मी आवडणार नाही आणि मला ते आवडणार नाही. त्यावर जरा विचार करून पेसी म्हणाला, ठीक आहे, पण त्यात काय झालं? आपण तर बरोबरच राहू. मोहिनीने जरा साशंकतेनेच विचारलं, आणि तू काय कामधंदा करतोस? ऑफिस, बिझनेस? मला तर तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही. पेसी तिच्या भोवती हात टाकत म्हणाला, तू उपाशी राहणार नाहीस इतकी खात्री मी तुला देऊ शकतो. तू माझ्याबरोबर फार मज्जेत राहशील. आपण खूप हिंडू, प्रवास करू, खाऊ पिऊ आणि आपलं स्वतःचं गॅरेज काढू. मोहिनीचे डोळे लकाकले. आपलं स्वतःचं गॅरेज? प्रॉमिस? प्रॉमिस, पेसी म्हणाला. मग तो त्याच्या घरी गेला आणि ती तिच्या कॉलेजवर. हे शक्य नाही. त्या हिंदू मुलीने तुझ्यावर काळी जादू केली आहे. खोदाय, लग्न?
आणि तेही नॉन पारशी मुलीशी. तुझं डोकं फिरलंय का रे, की तू इतका त्या 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 तसल्या तसल्या सुखासाठी वेडा झाला आहेस? मग एखाद्या वेश्येकडे जा. पण माझे हे शब्द लक्षात ठेव. असल्या वेडगळ प्रेम प्रकरणात काही एक तथ्य नसतं. ह्या लग्नाला मी लग्नच म्हणणार नाही, कारण आपल्या जातीत कोणीच ह्या लग्नाला मान्यता देणार नाही. आणि जर तू लग्न केलंस तर कुठल्याही पारशी लग्नात किंवा अंत्ययात्रेत तुला भाग घेता येणार नाही, हे लक्षात घे. पेसीला ही सर्व प्रतिक्रिया अपेक्षितच होती. तो आपल्या लाडक्या रॉकिंग चेअरवरती बसून शांतपणाने आपल्या आईकडे बघत राहिला. मावळत्या संधी प्रकाशाने आणि खिडकीच्या जाळीतून येणाऱ्या सावल्यांमुळे तिच्या चेहऱ्यावरती विचित्र नक्षी उमटली होती. मॅकबेथच्या चेटकिनींपैकी एक वाटत होती ती. तो बारकाईने तिचं निरीक्षण करू लागला. तिच्या चेहऱ्याची एक बाजू मुलाकडे होती. पारशी पद्धतीचं मोठं, किंचित वाकडं नाक, भव्य कपाळ आणि करारी हनुवटी. तिचे वक्ष रागाने खाली वर होत होते. तो तिच्या अजून एका स्फोटाची वाट बघत बसला. तिचे रागाचे झटके फारच नाटकी असत. ती डोळे गरागरा फिरवीत असे आणि एखाद्या खूप कसरत केलेल्या लॅब्राडॉर कुत्र्यासारखी धापा टाकीत असे. विशेषतः जेव्हा तिला वाटे की पेसीचं आपल्याकडे दुर्लक्ष होतंय. म्हणजे उदाहरणार्थ, जेव्हा तो तीनदा सांगूनही तिच्यासाठी इराण्याची खारी बिस्किटं आणायला विसरे, किंवा तो सकाळ संध्याकाळचा मुके घेऊन गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंगचा रिवाज विसरे, तेव्हा हे नाटकी झटके तिला हमखास येत आणि त्यांची वेळही ठरलेली असे. अगदीच तो बाहेर पडायच्या वेळी ती आपला गळा पकडून धापा टाकायला सुरुवात करे. मग ती हतबल झाल्यासारखं करून धाडकन खुर्चीवरती अंग टाकत असे. त्यापूर्वीच पेसी पाण्याचा ग्लास आणून टेबलावरती ठेवून घराबाहेर पडत असे. मोहिनी त्याची फायर ब्रिगेड जवळ वाट पाहत उभी होती. इतके दिवस आपल्याकडे फोन नसल्याचं त्याला काही वाटलं नव्हतं, पण ती भेटल्यापासून त्याला फोनची फार उणीव भासू लागली होती. मोहिनी त्याची वाट पाहत होती. आज तिने जीन्स घातल्या होत्या, त्यामुळे जास्तीच लहान वाटत होती. जेमतेम 16ची. काय म्हणाली मम्मा, तिने उत्सुकतेने विचारलं. मला जे वाटलं होतं तेच ती म्हणाली. आणि तुझे आई वडील? मी त्यांना सांगितलंच नाही आणि सांगणारही नाही. मरूनच जातील ते. पेसीचं हास्य थिजलं. आणि मग? आणि काय, आपण सरळ रजिस्ट्रारकडे जाऊन लग्न करायचं. नो प्रॉब्लेम, मोहिनी हसत उत्तरली. मग तू माझ्याकडे येऊन राहशील? माझ्या घरी? अर्थातच, नाहीतर काय तुला मी एखाद्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये जाऊन राहायला हवी? यावर पेसी हसला. बघ हा, मम्माला भेटलीस की तुला असंच काही करावंसं वाटेल. त्यांनाच मला भेटू दे, मग तू पहा. पेसी तिच्या डोळ्यांत बघत म्हणाला. तू तिच्याशी वाईट वगैरे वागणार नाहीस ना ग? ती आता फार थकली आहे. प्रकृतीच्या तक्रारी, सगळ्याच तक्रारी. शिवाय मी तिचा एकुलता एक मुलगा आहे. ती सगळ्याच बाबतीत माझ्यावरच अवलंबून आहे. मोहिनीने पेसीभोवती हात टाकत म्हटलं. मी कशाला रे वाईट वागू? पण जर त्याच वाईट वागल्या तर? मी काय मदर टेरेसा नाही. मी चांगल्याशी चांगला आणि वाईटांशी वाईट वागते. पण तू काळजी करू नकोस. आम्हा बायकांना माहीत असतं कसं वागायचं ते. ममाचं तू माझ्यावर सोड. जर त्या माझ्याशी वाकडं वागल्या तर एका आठवड्यात सरळ करेन त्यांना. पेसीला हायसं वाटलं. तो शांतता प्रिय होता. भांडणवाद त्याला अप्रिय होतं. अगदी तुझ्या बापासारखाच आहेस. त्याची आई त्याला टोमणे मारी. मर्दासारखं भांडताच येत नाही. नेहमी जबाबदारीतून पळ काढेल. आणि आता तर मोहिनीपेक्षा त्याला सूट दिल्याने त्याला अगदी सुटल्यासारखं झालं. चल तर, पटकन लग्न करून टाकू. मी आल्फीला आणि एखाद्या त्याच्या मेकॅनिकला साक्षीदार म्हणून आणतो. तू तुझे 2 साक्षीदार आण. मोहिनीने आनंदाने शिट्टी वाजवली. अगदी सिनेमात असतं ना, अगदी तसंच. आपण कुठेतरी पळून जाऊया का? माथेरानला? नको नको, मी काही पळपुटा वगैरे नाही. पेसी तिच्या उत्साहाला आवर घालत म्हणाला. मोहिनी त्याच्या मोटारसायकलकडे पाहत म्हणाली. पटकन उरकायचं असेल तर आर्य समाजात जाऊन करूया. तुझ्याकडे काही पैसे आहेत का? 500 वगैरे? पेसीने त्याच्या जीन्सच्या खिशामध्ये धुंडाळत म्हटलं. माझ्याकडे पैसे आहेत. नेहमीच मी 1000-1200 बरोबर बाळगतो. मोटारसायकलला मध्येच काही झालं तर म्हणून. मोहिनीने गळ्यात अडकवलेली झोळी उघडून दाखवली. हे बघ, मी माझ्या आईच्या कपाटातून थोडे पैसे काढून आणलेत आणि थोडे कपडे पण आणलेत. पेसीला हसू लोटलं. मला मम्माच्या प्रतिक्रियेची कल्पनाच करवत नाही.
घरी गेल्यावर फोटोज काढले पाहिजेत. गिरगावातल्या आर्य समाजाच्या भटजीने कंटाळवाण्या अलिप्ततेने त्यांचं लग्न अगदीच 20 मिनिटांत उरकलं. पेसीने त्याला दुसऱ्याशी बोलताना ऐकलं. अरे, एका वेड्या बाबाजीने हिंदू मुलगी आणली आहे नवरी म्हणून. त्याने तिला पळवून बिळवून आणलं नसल तर बरंय. पेसीने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. आत्ताच्या ह्या महत्वाच्या नाजूक प्रसंगी तेच योग्य होतं. आल्फीने किंवा त्याच्या पोरांनी ऐकलं असतं तर बाह्या सरसावून त्यांनी त्या माणसाचं तिथल्या तिथं भुसकटच पाडलं असतं. पेसीने मोहिनीकडे कटाक्ष टाकला. खूपच मोहक आणि तेजस्वी दिसत होती ती. ह्या विधीने मी हिंदू बिंदू होणार नाही ना? त्याने कुजबुजत्या स्वरात विचारलं. तिनेही त्याच्या कानात सांगितलं, असा काही हिंदू बिंदू व्हायचा विधी नसतोच मुळी वेड्या. तरी पण पेसी जरा साशंकच होता. ही तर निधर्मी जागा म्हणवायची, जिथे कोणत्याही धर्माचे जातीचे लोक येऊन लग्न करू शकतात. पण हा अगदी हिंदूंचाच अड्डा दिसतोय. अर्थात गिरगाव म्हणून असेल. पेसी मुंबईत वाढला असला तरी त्याला कोणी जवळचा हिंदू मित्रच नव्हता. शाळेतही तो पारशी मुलांबरोबरच असायचा. नाही म्हणायला एका गुजराती मुलाशी ओळख झाली होती. त्याच्या घरी पण एक दोनदा गेला होता. पण त्याला जरा अवघड वाटलं होतं. तरी ते लोक चांगले वागले होते. त्याला खायला प्यायला दिलं होतं. ओव्हल्टीन दिलं होतं. पण तो वास, त्या वासाचा त्याला त्रास झाला होता. आणि तसाच वास आता हिथं येत होता. कदाचित शेजारच्या गणपती मंदिरातूनही येत असेल. पण सर्व आर्य समाजात तो वास कोंडून राहिला होता. तो वास मोहिनीचा येत होता. नवे मोहिनीचाच होता. स्वतःची फसवणूक करण्यात काही अर्थच नव्हता. त्याने एका हिंदू मुलीशी लग्न केलं होतं आणि जगातले सगळे इम्पोर्टेड साबण सुद्धा आता तो वास घालवू शकणार नव्हते. त्याला ही वस्तुस्थिती स्वीकारावीच लागणार होती. जितकी लवकर तितकीच बरी. त्यांनी सह्या केल्या. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मोहिनीने पुडीतून बांधलेले 2 हार काढले. अजून एक हिंदूंची टिपिकल मागणी. पारशी पण हार वगैरे घालत, पण ते लिली व गुलाबाचे असत. ह्या हारांच्या त्या विशिष्ट गोड वासाने पेसीला आता मळमळू लागलं. मोहिनीने पेढ्यांचा बॉक्स काढला. पेसीला पेढे अजिबात आवडत नसत. सर्व पारशी पेढ्याचा उच्चार पेंढा असा करतात. तिने पेढ्यांऐवजी चॉकलेट्स का नाही आणलीत वाटायला? आल्फीने आणि त्याच्या मित्रांनी पेढ्यांच्या पुड्यावर झडप घातली. चला आता साजरा करूया. मस्तपैकी मोठा पेग मारूया. माझ्यातर्फे लग्नाची पार्टी, आल्फी म्हणाला. मोहिनी लगेच तयार झाली. पण त्याआधी मला मंदिरात जाऊन यायचंय. तुझी काही हरकत नाही ना रे पेसी? तुला माझ्याबरोबर आत यावं लागणार नाही. पेसीने आपल्या नव्या कोऱ्या बायकोकडे बघितलं. का बरं मी यायचं नाही? पण ते मला आत येऊ देतील ना ग? त्याचा हात ओढत मोहिनी म्हणाली. काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस हा. अर्थातच तुला आत यायची परवानगी आहे. ती काय पारशी अग्यारी आहे का? फक्त पारशांनाच आत प्रवेश असायला. हिंदू मंदिरं सगळ्यांसाठीच खुली असतात हो. पण मला बुटं काढायला लावतील ना? तू तुझे घाणेरडे बूट घालून आत येऊ शकत नाहीस. हे बघ, राहू दे आता. हितेच दारात थांबून माझी वाट बघ. पेसी आणि आल्फी त्या छोट्या मंदिराच्या बाहेर जरा अवघडूनच उभे राहिले. लोक आरतीसाठी गर्दी करू लागले होते. पेसीला तिथे उपऱ्यासारखं वाटू लागलं. प्रथमच तो मंदिराच्या इतक्या जवळ उभा राहिला होता. किती गर्दीची आणि गोंधळाची जागा होती ती. नाना प्रकारचे लोक, बायका, किंचाळणारी त्यांची पोरं, कोपऱ्यामध्ये काढलेल्या चपला बुटांचा ढीग. त्यातल्या पादत्राणांची स्थिती बघून त्याला वाटलं, पारशी लोक त्यांच्या पादत्राणांबद्दल किती आग्रही असतात. शिवाय ते हिंदूंसारखे चपला किंवा उघडे सँडल्स घालून कधी बाहेर जाणार नाहीत. इतकंच कशाला, घरातही ते कधी अनवाणी फिरणार नाहीत. मोहिनीच्या पायाला लागलेल्या चिखलाच्या कल्पनेनेच त्याला कसं तरी झालं. इथं तर सगळीकडे चिखलच होता आणि कोणालाच त्याचं काही विशेष वाटत नव्हतं. मोहिनीने घंटांच्या नादातच आतमध्ये प्रवेश केला. पेसीने कानांमध्ये बोटं घातली. ही आणखी एक गोष्ट होती. हिंदू फार आवाज करतात. ते साधं बोलत नाहीत. ओरडतात. प्रार्थनेच्या जागी पण आवाज आणि गोंधळ निर्माण करतात. त्या ईश्वराच्या कानी त्यांच्या प्रार्थना कशा जात असतील तो ईश्वरच जाणे. प्रार्थनेसाठी शांतता पाहिजे, एकाग्रता पाहिजे. शिवाय मंदिरही बहुधा अस्वच्छच असतात. ह्या लोकांना जर देवांची घरं स्वच्छ ठेवता येत नसतील तर स्वतःच्या घरांचं काय? पेसी वैतागून इकडे तिकडे पाहत होता. जाळीतून त्याला मोहिनी दिसू शकत होती.
तिचे डोळे बंद होते, हात जोडलेले होते. गणेशाची बसकी मूर्ती पुढे होती. ही त्या मूर्तीची पूजा करत होती. तो मागे वळला. लोकांच्या धर्मभावनेचा आदर केलाच पाहिजे, विशेषतः स्वतःच्या बायकोच्या भावनेचा. पण हे सर्व आता त्याला अवघड वाटू लागलं. फारच अवघड. तो स्वतः फार धार्मिक नव्हता. पण मम्माचा तर अतिरेक होता. आणि हल्ली हल्ली तर तिचं स्तोम फारच वाढलं होतं. सतत प्रार्थना चालू असतात. तिच्या खोलीतली देवाच्या पुढची छोटी दिवी रात्रभर जळत असते. रोज दरवाजात उंबरठ्याबाहेर रांगोळी असे. धार्मिक पोथ्यांचं पारायण चालू असे. शिवाय सध्या तिने मृतात्म्यांशी संवाद साधणाऱ्या एका ग्रुपशी संधान बांधलं होतं. त्यामुळे परलोक आणि तुम्ही वगैरे छापाच्या विषयांबद्दलचं सायक्लोस्टाईल वाङ्मय पोस्टाने घरात येऊन पडत होतं. त्यांच्या पाक्षिक सभांना ती जात असे. पण पेसे टवाळी करेल म्हणून ती त्याच्याशी त्या सभांबद्दल बोलायचं टाळे. तिने पारसियाना ह्या पारशी मासिकाची वर्गणी भरली होती. आपण झोराष्ट्रियन्स नष्ट होत चाललोय डिकरा. मटन कटलेट खाता खाता ती त्याच्याशी चर्चा करे. ह्या समाजाला जिवंत ठेवून आता तुमच्या पिढीच्या हातात आहे. पेसेला कधी कधी वाटे आपण एखाद्या तरुण पारशी मुलीशी लग्न करून मुलं वाढवावीत म्हणून ती सारखा सारखा हा विषय काढते. आता तर तिला फारच मोठा धक्का बसणार होता. मोहिनी देवळातून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर शांती विलसत होती. तिने त्याला प्रसाद दिला. साखरेचे काही चिकट दाणे आणि खोबऱ्याचा तुकडा. पेसीने घाईघाईने प्रसाद नाकारला. तो माशा बसलेला प्रसाद त्याला कधी खावासा वाटतच नसे. मोहिनीने तरी एक छोटा तुकडा दाताने तोडून त्याच्या तोंडामध्ये घातला. त्याने नाईलाजाने तोंड उघडलं. पण तिचं लक्ष नाही असं वाटून त्याने ते काढून टाकला. मी पाहिलं तुला. असं करणं पाप असतं, ती म्हणाली. पेसीने तिचा हात पकडून तिथून दूर नेलं. मध्येच थांबून त्याने खिशातून टिश्यू पेपर काढून हात व तोंड पुसलं. आपण काय खातो ह्याची नेहमी काळजी घ्यावी, तो तिला म्हणाला आणि तिचं कुंकू नीट करू लागला. नको. त्याचा हात दूर करत मागे सरकत मोहिनी म्हणाली. पुजाऱ्याने लावलंय ते पुसायचं नसतं. ते तुझ्या ड्रेसला विसंगत दिसतंय. शिवाय साऱ्या कपाळभर पसरलंय बघ, तो खांदे उडवीत म्हणाला. मोहिनी खळखळून हसली. अगदी पक्क्या बाबाजी सारखं वागणं सोड रे. मला वाटलं तू वेगळा असशील म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. पेसी त्याच्या पायांकडे पाहत उभा राहिला. त्या क्षणी जेव्हा मोहिनी तिचे फॅशनेबल शूज पायात घालत होती आणि त्या सर्व वातावरणात वाजणाऱ्या घंटा, पुजाऱ्यांचे मंत्र त्यात ती अगदी रुळलेली स्वाभाविक वाटत असताना त्याला जाणवून गेलं की त्याने पेसी आगबोटवाल्याने आयुष्यातली एक मोठी घोडचूक केली आहे. मोटारसायकलीत आणि बायकोमध्ये फार फरक असतो. त्याने आपल्या हार्लीला चिकटून राहायला हवं होतं. अगदी जन्मभर. जमलं तर.